आपण बनवले मस्त सुके कारले आणि एकदम छान तयार झालेले। आज बनवतोय आपण मस्त कारले बनवायचे, आपले सुके कारले बनवायचे आणि अजिबात कडू न होणारे कारले, आपले न खाणारे पण खातील अशा प्रकारे आपल्याला ही कारले बनवायचे। तर बघा, सुरुवातीला मी 4-5 कारले घेतलेले, एकदम ताजी कारली आहे आणि मस्त ती स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला आणि एका भांड्यामध्ये आता टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला हळद आणि मीठ टाकायचं आहे, म्हणजे थोडासा कडवटपणा आहे ना तो दूर होतो। सुरुवातीला असं करून घ्यायचं आपल्याला कारल्यांना आणि नंतर मग कुकरमध्ये मी शिजवून घेतलेले, एकच शिट्टी, जास्त नाही। आणि बघा मस्त आपले कारले आता परत धुतले आणि मी कुकरमध्ये टाकले। आता कुकर आपल्याला गॅसवर ठेवायचे आणि बघा कुकरमधून मी कारले काढलेले आणि ते कापलेले पण होते आणि मधल्या बिया पण काढून टाकलेल्या होत्या। आणि आता सुरुवातीला आपल्याला मसाला तयार करायचा आहे। त्याच्यासाठी बघा मी टोमॅटो खोबरं घेतलेलं आहे। सुरुवातीला मिक्सरमध्ये मी खोबरं, लसूण आणि कढीपत्ता, कोथिंबीर हे आपल्याला मिक्सरमधून काढायचं आहे। पाणी टाकायचं नाही आहे, तसंच आपल्याला दळून घ्यायचं आहे खोबऱ्याचं वाटण। आणि मस्त कारल्याची भाजी आपल्याला तयार करायची आहे, अजिबात कडू नाही होत। तुम्ही अशा प्रकारे करून बघा आणि हप्त्यातून एकदा कारले असतात आमच्याकडे, कारले खाणं सगळ्यात चांगलं। आणि बघा आपला सुका मसाला आपण दळून घेतलेला आहे, खोबरं, लसूण आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता पण आता मी प्रत्येक भाजीत टाकते। आता दुसरी आपलं परत त्याच मिक्सरमध्ये मी टोमॅटो पेस्ट करून घेतली बघा। शेंगदाण्याचा कूट पण घेतलेला आहे आपण। आता एका ताटामध्ये आपला तो मसाला काढून घेतलेला आहे आपण, सुका मसाला, शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे त्याच्यामध्ये। आणि आता मसाले टाकायचे आपल्याला, हळद, मीठ, लाल तिखट, गरम मसाला, धणे पावडर, जिरे पावडर हे सगळं टाकून घ्यायचं आपल्याला। आणि मी कढीपत्ता तर टाकतेच प्रत्येक भाजीत आणि आमचूर पावडर पण मी टाकते, त्याच्याने टेस्ट खूप छान येते। आणि त्याच्यामध्ये बघा 1-1.5 चमचा मी आमचूर पावडर टाकायची आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे सगळा मसाला आपल्याला। आणि मस्त त्याच्यामध्ये भरायचं आहे आपल्याला कारल्यामध्ये। आणि सगळा मसाला मिक्स करून घ्यायचा बघा। मीठ पण टाकलेले चवीनुसार। सुरुवातीला चमच्याने करून घेतला, नंतर हाताने केला मस्त मिक्स। आणि आता आपल्याला कारल्यामध्ये भरायचं आहे। इकडे आपला वरण भात पण तयार झालेला आहे आणि वरण भाताबरोबर आपल्याला मस्त सुकी कारली खायची आहे। आणि मस्त बघा आता मिक्स करून सगळा मसाला मिक्स झालेला आहे मस्त। आता कारल्यामध्ये भरायचा आहे बघा मसाला। मस्त असा दाबून मसाला भरायचा आहे। सगळ्या कारल्यांमध्ये आपल्याला असा मसाला भरून घ्यायचा आहे। आता सगळ्या कारल्यांमध्ये आपण मसाला भरून घेतलेला आहे आणि मस्त पॅन ठेवलेला आहे आपण गॅसवर। आणि आता एकदम 2-3 मिनटामध्ये मस्त सुके कारले तयार होतील, कारण आपले ते शिजलेले कारले, जास्त वेळ लागणार नाही आणि एकदम मस्त चवीला, असं वाटणार नाही आपण कारले खातोय म्हणून, अजिबात कडू नाही होत।
आता पॅन ठेवलेला आहे आणि तेल पण टाकलेलं आहे बघा. सुरुवातीला राई जिरं टाकून घेतलेलं आहे आणि नंतर कारले टाकून घ्यायचे आपल्याला सगळे. आणि आता आपल्याला टोमॅटोची पेस्ट टाकून घ्यायची, मसाला उरलेला तो पण टाकून घ्यायचा आहे आणि मस्त परतून झाकण ठेवून आपली भाजी तयार होणार आहे, मस्त सुके कारले. आता आपला तो राहिलेला मसाला टाकून घेतलेला आहे बघा आणि टोमॅटोची पेस्ट पण टाकून घ्यायची आपल्याला. सुरुवातीला पण टाकू शकतो आपण, पण मी नंतर टाकली. आणि नाही टाकली तरी चालते, पण मी टाकली, मला आवडते टोमॅटोची पेस्ट टाकलेली, तरी छान लागते कारले. आणि मस्त परतून घ्यायचे बघा कारले आपले. आणि झाकण ठेवायचे आणि मस्त 1-2 मिनिटांनी आपली तयारी. सुके कारले मस्त एका ताटामध्ये सर्व करायचे खाण्यासाठी. मस्त वरण भात, कारली पोळी आणि तयारी बघा मस्त आपले कडून होणारे सुके कारले. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत आपण नवीन रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय.